च श्रीभीष्म उवाच इति मतिरूपः कल्पिता वितृष्णा इति मतिरूपा मतिरूपः कल्पिता कल्पिता वितृष्णा वितृष्णा भगवती सात्वतः पुङ्गवे विभूम्नि भगवती सात्वतपुङ्गवे स्वसुखम् उपगते क्वचिद्विर्हर्तुम् प्रकृतिम् उपेयुषि यद्भवः प्रवाहः प्रकृतिम् उपेयुषि यद्भवः प्रवाहः। श्री भीष्मदेव म्हणाले, आतापर्यंत माझे विचार, भावना, इच्छा या विविध विषयात आणि विहित कर्मात गुंतलेल्या होत्या. त्या आता मला सर्व शक्तिमान भगवान श्री कृष्णांच्या चरणी लावू द्या. ते स्वसमाधानी आहेत. त्यांच्यापासून ही भौतिक सृष्टी निर्माण झाली आहे. ते भक्तांचे मार्गदर्शक असल्यामुळे कधी कधी या भौतिक जगात अवतरित होऊन दिव्य सुखाचा आस्वाद घेतात. तर आपण पाहतो की भीष्मदेव हे कोण होते? या भौतिक जगतामध्ये त्यांचं स्थान काय होतं? प्रभूजीज माताजीज. महाजन. महाजन, हा महाजन तर ते होते, बरोबर आहे की ते महान भक्त आहेत, भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि भगवंतांना व्यवस्थितपणे माहित असणाऱ्या ह्या 12 ऑथॉरिटीज ज्या आहेत, प्रमाणित जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्यापैकी एक आहेत. पण या भौतिक जगतामध्ये त्यांचं राजघराण्यामध्ये स्थान काय होतं? कुरु. वंशाचे प्रमुख होते. हा, कुरु वंशाचे प्रमुख होते, एकदम बरोबर आहे. आपण बघतो की शंतनू महाराजांचे सर्वात पात्र असे पुत्र, सर्वात जे क्वालिफाईड, सर्वात ज्यांची पात्रता होती राज्य स्वीकारण्याची, असे भीष्मदेव होते. परंतु त्यांच्या सावत्र आईला वाटणाऱ्या काळजीमुळे की जर माझ्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीचा हा मुलगा जो की इतका पात्र आहे, तो जर राजा झाला तर माझ्या मुलांना राज्य करण्यासाठी संधी मिळणार नाही. आपल्या आईची ही काळजी दूर करण्यासाठी भीष्मदेवांनी आपण पाहतो की आजीवन ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा घेतली. आणि त्यामुळे महाराज शंतनू भीष्मदेवांचे वडील इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि आपण पाहतो नंतर अशी परिस्थिती उद्भवते की त्यांच्या सावत्र आईला झालेला जो मुलगा असतो म्हणजे भीष्मदेवांचा सावत्र भाऊ लहाना विचित्र वीर्य, तर कोणत्या कारणाने लवकर त्यांचा मृत्यू होतो आणि त्यांच्यापासूनही पत्नीला काही संतती झालेली नसते. त्यावेळेस भीष्मदेवांची जी सावत्र आई आहे त्या पुन्हा विनंती करतात भीष्मदेवांना की तुम्ही कृपया ह्या राज्याचं राज्यकारभार पुढे चालेल यासाठी संतती निर्माण करा. परंतु भीष्मदेवांनी एकदा प्रतिज्ञा केली म्हणून त्याला काय म्हणतात? भीष्म प्रतिज्ञा. कोणीही जर कठोर प्रतिज्ञा केली तर त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतो आपण. कारण भीष्मदेवांची जी डिटर्मिनेशन, त्यांचं जे डिटर्मिनेशनला आपण मराठीत काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? डिटर्मिनेशन, पण आपल्या सगळ्यांना शब्द माहिती आहे की त्यांची निर्धार. जी निर्धार, हा, भीष्मदेवांचा जो निर्धार होता तो इतका अतूट होता की त्यांनी त्या गोष्टीसाठी एकदा प्रतिज्ञा केली तर त्यापासून मागे हटणार नाही अशी. आणि त्यानंतर आपण पाहतो की सत्यवती ह्या मातेचे पराशर मुनींपासून जे जे पुत्र आहेत शील व्यासदेव यांच्यापासून ज्या विचित्र वीर्याच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्यापासून हे 3 पुत्र निर्माण झाले, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. आणि यामध्ये आपण पाहतो की विदुर हे दासी पुत्र होते म्हणून त्यांना राज्यकारभार स्वीकारण्यासाठी पूर्णपणे पात्र नव्हते. धृतराष्ट्र हे भौतिक दृष्टीने आणि नंतर आपण पाहतो आध्यात्मिक दृष्टीने पण अंध होते. आणि पांडू यांचा पण लवकरच मृत्यू झाला.
तर अशा प्रकारे पूर्ण कुरूंच्या कुटुंबामध्ये भीष्मदेव हे सर्वश्रेष्ठ असे कुरु होते, सर्वात पात्र असे कुरु होते. तर नंतर स्वतः जरी त्यांनी राज्य कधी स्वीकारलं नाही, आपल्या आईला दिलेल्या वचनाप्रमाणे, सावत्र आईला दिलेल्या वचनाप्रमाणे, परंतु पूर्ण राज्य व्यवस्थित चालावं यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. जे कोणी राजा असतील त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करून. आणि त्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे एकानंतर एक त्यांना समोर दुःख बघावे लागले, की पांडूंचा पण लवकर मृत्यू झाला आणि त्यांची जे 5 लहान मुलं होते, ते अनाथ झाले, वडिलांच्या विना झाले. तर त्या अशा काळामध्ये ज्यावेळेस धृतराष्ट्रांनी त्यांची जिम्मेदारी स्वीकारायला पाहिजे होती, आपल्या लहान भावाच्या कुटुंबाचा सांभाळ करणे, ती त्यांनी व्यवस्थित घेतली नाही. आणि भीष्मदेव आणि विदुर यांनी मिळून काळजी घेऊन कुंती माता आणि त्यांचे जे 5 मुलं होते पांडव, त्यांची लहानपणापासून काळजी घेतली. तर असे भीष्मदेव ज्यांच्या ऐहिक, इथं काय सांगितलं, विहित कर्मात, म्हणजे ह्या ऐहिक जगतामध्ये इतके सर्व जिम्मेदाऱ्या होत्या, की राज्य व्यवस्थित चाललं आहे का, कुटुंबामध्ये एवढे काही ना काही गोष्टी होतच आहेत. आणि जे नंतर राजा झाले होते धृतराष्ट्र, काय काळजीवाहू राजा ज्याला म्हणतो आपण, काही काळापुरते पांडूंचे मुलं म्हणजे पांडव मोठे होईपर्यंत त्यांच्याकडून काही काही चुका घडत होत्या. स्वतःच्या मुलांच्या बद्दल अंधप्रेम आणि पांडवांच्या बद्दल आपल्या मुलांना होऊ घातलेली ईर्ष्या, ह्या सगळ्या गोष्टी भीष्मदेव पाहू शकत होते. तर इथे त्यांच्या अंतिम क्षणी ज्यावेळेस ते भगवंतांवर आपलं ध्यान केंद्रित करत आहेत, भीष्मदेव प्रार्थना करत आहेत, की आतापर्यंत माझं ध्यान, हे प्रभू, हे या भौतिक जगातल्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यामध्ये आणि वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेले माझे ध्यान होते. आता कृपया मला तुम्ही असा आशीर्वाद द्या, की ते ध्यान जे की वेगवेगळ्या विषयांमध्ये आणि वेगवेगळ्या कर्मांमध्ये, कामांमध्ये गुंतलेलं होतं, ते मी पूर्णपणे तिथून काढून आपल्या चरणी लावू शकेल. ही प्रार्थना आहे भगवंतांची. आणि भगवंतांची स्तुती करत आहेत ते, की भगवंत हे स्वसमाधानी आहेत. त्यांचं अजून एक नाव आहे भगवंतांचं, भागवतात सांगितले पहिल्या स्कंदामध्ये, की त्यांना स्वराट म्हटलं जातं. अभिज्ञ स्वराट. पहिल्या श्लोकामध्ये आपण बघतो, स्वराट म्हणजे पूर्णतः ते इंडिपेंडंट, स्वतंत्र आहेत आणि पूर्णपणे समाधानी. त्यांना आत्माराम, आत्माराम पण म्हटलं जातं. आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथ अपि उरुक्रमे. आत्माराम म्हणजे पूर्णपणे सेल्फ सॅटिस्फाईड, स्वसंतुष्ट आहेत. भगवंतांना कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची किंवा कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाहीये स्वतःला समाधानी किंवा सुखी ठेवण्यासाठी. ते स्वसंतुष्ट आहेत. आणि भगवंतांची नंतर स्तुती करतात, की कशा प्रकारे कधी कधी ते आपल्या भक्तांच्या प्रती आदान प्रदान करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या भौतिक जगतामध्ये अवतरित होतात आणि वेगवेगळ्या लीला करतात. तर आपण एकदा तात्पर्य पाहू. आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्णा, प्रभुजीज, माताजीज. आणि ज्यांना ज्यांना कुणाला वाचायचं असेल, तुम्ही हात डिजिटल हँड रेज करून ठेवा. हरे कृष्ण. संजय प्रभुजी, आपल्याला वाचायचंय का? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. येस प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. शील प्रभुपाद की जय. जय. तात्पर्य: भीष्मदेव श्रेष्ठ राजकारणी होते, कुरु राजवंशाचे प्रमुख होते, थोर सेनापती होते, तसेच क्षत्रियांचे नेते होते. त्यांच्या मनात अनेक गोष्टींविषयी विचार चालत असे. त्यांची बुद्धी, भावना, इच्छा विविध विषयात संलग्न असे. आता शुद्ध प्रेममय भक्ती घडावी म्हणून त्यांना विचारशक्ती, अनुभव शक्ती आणि इच्छाशक्ती या सर्वच पूर्ण रूपाने परमचेतन भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी लीन करण्याची इच्छा होती. भक्तांचे नेते व सर्व शक्तिमान असे येथे श्रीकृष्णांचे वर्णन आलेले आहे. जरी ते स्वतः मूळ भगवंत आहे, तरी आपल्या आपल्या शुद्ध भक्तांना प्रेम भक्तीचे वरदान देण्यासाठी ते या भूलोकात अवतीर्ण होतात.
कधी ते आपल्या मूळ रूपात येतात, तर कधी ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने अवतीर्ण होतात. दोघेही भक्तांचे नेतेच आहेत. शुद्ध भक्तांना भगवंताच्या सेवेविना कोणतीही इच्छा नसते, म्हणून त्यांना सात्वत असे म्हणतात. भागवत भागवत अशा सात्वतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. भीष्मदेवांना त्यामुळेच अन्य कोणतीही इच्छा नव्हती. सर्व प्रकारच्या भौतिक वासनांपासून शुद्ध झाल्याविना भगवत भगवंत कोणाचे भगवंत कोणाचे नेते होत नाही. इच्छा नष्ट करता येत नाही, परंतु त्या शुद्ध कराव्या लागतात. भगवद्गीतेत स्वतः भगवंत सांगतात की जो भक्त निरंतर त्यांच्या सेवेत रममाण झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात राहून ते त्याला मार्गदर्शन करतात. असे मार्गदर्शन कोणत्याही भौतिक हेतूच्या कृतीसाठी दिले जात नाही, ते केवळ भगवंताकडे जाण्यासाठी असते. गीता 10.10. जेव्हा हा सामान्य हा मनुष्य आपण थोडं इथे पॉज घेऊ प्रभूजी. तर हरे कृष्ण हरे कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. तर इथे भगवंतांच्या भक्तांना सात्वत असं म्हटलेलं आहे. सात्वत म्हणजे काय? असे भगवंतांचे शुद्ध भक्त ज्यांना भगवंतांच्या सेवेशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नसते. आपण काही काळापूर्वी कुंती देवींच्या प्रार्थनेमध्ये पाहिलं की भगवंतांचं गुणगान केलेलं कुंती देवींनी सात्वताम पती, की अशा भक्तांचे स्वामी आहेत भगवंत, ज्यांना की भगवंतांच्या सेवेपुढे दुसरी कोणतीही त्यांची प्रायोरिटी किंवा प्राथमिकता ही नसते. म्हणून भगवंतांच्या भक्तांना सात्वत म्हटलं जातं आणि भगवंतांना अशा सात्वतांचे स्वामी असं म्हटलं जातं. आणि आपण इथे बघतो की भगवंतांना पुढच्या श्लोकामध्ये पण हा मुद्दा येईल की त्यांच्या भक्तांच्या संबंधामध्ये ज्या वेळेस कुणी संबोधित करतं, भगवंतांना खूप आवडतं. जसं भगवंतांचे काही आपण नावं सांगू शकाल का प्रभूजीच माताजीच भक्तांच्या संबंधामध्ये आहेत ते नावं? आणि ते खूप प्रचलित आहेत श्रीकृष्णांचे नावं. कोण सांगेल एखादं दुसरं नाव कोणते भक्तांच्या संबंधित? भक्तवत्सल्य हा, भक्तवत्सल बरोबर आहे. भक्तवत्सल हे नाव आहे. अजून पार्थ. ऋषिकेश, गोविंद. हा, ऋषिकेश ऋषिकेश, ऋषिकेश या शब्दाचा अर्थ काय? की जे इंद्रियांना, इंद्रियांचे रक्षण करणार. हा, इंद्रियांना आनंद देतात. इंद्रियांना आनंद देतात आणि इंद्रियांचे जे नियंत्रक आहेत. गोविंद, गोविंद म्हणजे जे इंद्रियांना आणि गायींना आनंद देतात. त्याचप्रमाणे आपण बघतो पार्थ सारथी, यशोदानंदन, नंदनंदन, नंदसूत. आणि अजून कोणते नाव आहे दुसरे भगवंतांचे त्यांच्या? वासुदेव प्रभूजी. वासुदेव. वासुदेव म्हणजे दामोदर. जे वसुदेव यांचे पुत्र आहेत ते पुत्र. वासुदेव. हा, दामोदर. दामोदर म्हणजे ज्यांचं बेली, पोट, हे दाम म्हणजे दोरी, दोरीने ज्यांचं पोट बांधलेलं आहे उखळाला, असे दामोदर, जे की यशोदा मातेंच्या सोबत भगवंतांची जी दामोदर लीला झाली त्याच्याशी संबंधित आहे. अजून भगवंतांचं कोणतं नाव आहे भक्तांच्या आनंद हा? आनंद घन आनंद धन. ओके. आणि गोपिका अशाच वल्लभ. गोपिका, गोपीजन वल्लभ, गोपिका वल्लभ हे पण नाव आहे. की गोपीजन वल्लभ म्हणजे जे वल्लभ म्हणजे मन, टू एनलाइटन द माइंड, म्हणजे मन हे आनंदित करणे, प्रफुल्लित करणे. तर असे भगवंत जे की गोपीजनांचे जे मन नेहमी प्रफुल्लित करतात, म्हणून त्यांना गोपीजन वल्लभ म्हटलं जातं. तर त्याच प्रकारे आपण बघतो की भगवंतांना संबोधित करताना अशा प्रकारचे विशेषण, अशा प्रकारचे नाव संबोधनासाठी वापरणं भगवंतांना खूप खूप आनंद देतं. आणि त्याचमुळे इथे भगवंतांचे भक्त, आणि अजून एक शब्द वापरलेला आहे, मला वाटतं पुढच्या श्लोकात आहे तो, विजय सखे. त्या श्लोकाला येऊ आपण थोड्या वेळात. तर त्यावेळेस पण भीष्मदेव हे भगवंतांचे शुद्ध भक्ताच्या संबंधामध्ये त्यांना संबोधित करतात. आणि दुसरं सांगितलं आहे की कशा प्रकारे भगवंत जरी सर्व जीवांचे स्वामी असले, त्यांना मार्गदर्शन करण्याची
भगवंतांची जी पद्धती आहे सर्व जीवांना ती वेगवेगळी आहे. कशा प्रकारे ती वेगवेगळी आहे? इथे सांगितलंय की जे भक्त आहेत त्यांना ते अशा प्रकारचं दिव्य ज्ञान प्रदान करतात, ज्या ज्ञानाचा उपयोग करून भक्त हे भगवंतांना प्राप्त करू शकावेत, भगवंतांकडे येऊ शकावेत, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकावेत. परंतु एक सामान्य इहलोकातला जो भौतिकवादी मनुष्य आहे, ज्याला भगवंतांच्या भक्तीशी काहीही देणं घेणं नाहीये, त्या मनुष्याला भगवंत कशा प्रकारे आदान प्रदान करतात ते पण इथे सांगितलंय. इथे सांगतात भागवतामध्ये सांगितलं आहे, भगवंत सांगतात की जो भक्त निरंतर त्यांच्या सेवेत रममान झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात राहून ते त्याला मार्गदर्शन करतात. असे मार्गदर्शन कोणत्याही भौतिक हेतूच्या पूर्तीसाठी दिले जात नाही. ते केवळ भगवंतांसाठी जाण्यासाठी दिले जाते, भगवंतांकडे जाण्यासाठी असते. भगवद्गीता 10.10. जेव्हा सामान्य मनुष्य भौतिक प्रकृतीवर स्वामित्व प्राप्त करू इच्छितो, तेव्हा भगवंत त्याला केवळ अनुज्ञाच देत नाही, तर त्याचे साक्षी म्हणून राहतात. अनुज्ञा म्हणजे परवानगी. तर काय होतं, ज्या वेळेस भौतिकवादी मनुष्य त्यांची इच्छा काय असते की या भौतिक प्रकृतीवर स्वामित्व दाखवणे. साधं उदाहरण देतो मी. आपण जर आपल्या हृदयामधले भौतिक जर हेतू पाहिले, आपले जर ज्या ॲस्पिरेशन्स, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा पाहिल्या किंवा आजूबाजूच्या भौतिकवादी लोकांचं पण वागणं पाहिलं, तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला दिसून येईल की प्रत्येक भौतिकवादी बद्ध जीव हा दुसऱ्या जीवांवर स्वामित्व करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे वरचढ स्वतःला करण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, जो मोठा मासा आहे तो छोट्या माशाला खाण्याचा प्रयत्न करेल. जे शक्तिशाली लोक आहेत ते असे दुबळे लोक ज्यांचं शोषण करता येईल, ज्यांच्यावर वर्चस्व प्राप्त करता येईल, त्यांचं शोषण करण्याचं, त्यांच्यावर स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. का? कारण अंततः या सर्व भौतिकवादी जीवांची इच्छा ही आहे की एकच स्वामी आहेत. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलं आहे की ईश्वर सर्वांचे नियंत्रक हे एकच आहेत, भगवंत कृष्ण, आणि बाकी सर्व जे जीव आहेत ते त्यांचे दास आहेत. परंतु ज्या वेळेस व्यक्ती भगवंतांची कळत न कळत भगवंतांचे स्तर प्राप्त करायची इच्छा ठेवतो, भगवंतांची पोझिशन स्वतः घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तो खोट्या प्रकारे, म्हणजे एका सीमित मात्रेमध्ये स्वतःचं प्रभुत्व किंवा स्वामित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आणि या भौतिक जगतामध्ये आपण ऑब्झर्व केलंय का प्रभूजी, की आपण कधी कॉर्पोरेट जगतामध्ये पण काम करत असतो, तर प्रत्येक जण दुसऱ्यांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतो, की कंट्रोलरशिप ही लोकांना खूप आवडते. आणि त्या कंट्रोलरशिपचं जे मूळ कारण आहे, शास्त्रात सांगितलं आहे, ते आहे आपली भगवंतांबद्दलची ईर्ष्या. खरे नियंत्रक, खरे कंट्रोलर, खरे भोक्ता हे भगवंत आहेत. पण ज्यावेळेस आपण त्यांचा तो स्तर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण भौतिक जगतामध्ये बद्ध होतो. आपण ही गोष्ट ऑब्झर्व केलेली प्रभूजीच, माताजीच, की भौतिक जगतामध्ये कसं आपण भौतिकवादी व्यक्ती कशा प्रकारे एकमेकांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात, प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला मान्य आहे हे हो हो, ना? असंच असतं. तर याचं मूळ कारण आपण समजून घेणं भक्तीमध्ये खूप आवश्यक आहे, की ही विकृत मेंटॅलिटी, ही विकृत मानसिकता आहे. आणि हीच विकृत मानसिकता मूळ कारण आहे आपण या भौतिक जगतामध्ये का अडकून पडलेलो आहे. कारण आध्यात्मिक जगतामध्ये तर आपण प्रभुत्व गाजवू शकणार नाही. म्हणून भगवंत आपल्यासाठी डमी वर्ल्ड म्हणजे खोटं खोटंसं एक जग तयार करून देतात काही काळापुरतं. जसं मी नेहमी उदाहरण देतो, की कधी कधी लहान मूल आई बाबांच्या पाठीमागे लागतं, की आईला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना पाहून ते लहान मूल म्हणतं मला पण स्वयंपाक करायचा आहे. मग आई त्याला खेळण्यातलं किचन आणून देते. मग त्याच्यामध्ये खेळण्यातला गॅस किंवा स्टोव्ह असतो, खेळण्यातले छोटे भांडे कुंडे असतात, की त्याला किचन मध्ये कुकिंग केल्याचं समाधान मिळावं, स्वयंपाक केल्याचं समाधान मिळावं. पण त्या लहान मुलाला काही हानी होऊ नये, आगीमध्ये हात वगैरे लागून जळू नये, त्यामुळे त्याला खेळण्याचे वेगळं साधनं दिले जातात.
त्याचप्रमाणे कधी लहान मूल वडिलांच्या पाठीमागे लागतं की बाबा मला पण गाडी चालवायची. मग वडील काय करतात, त्याला टॉय कार देतात प्लास्टिकची छोटी, जी की लहान मूल खेळू शकतं आणि त्याचा कुठे धक्का लागणार नाही, त्याला पण इजा होणार नाही, दुसऱ्यांना पण इजा होणार नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेस बद्ध जीव हा इच्छा व्यक्त करतो की हे भगवंत, हे प्रभू, तुम्हीच का एकटे स्वामी, मला पण स्वामित्व दाखवायचंय. तर भगवंतांची जी माया शक्ती आहे ती अशी व्यवस्था करते की आपल्याला हे अशाश्वत टेम्पररी असं भौतिक जगत बनवून मिळतं, ज्याच्यामध्ये प्रत्येक बद्ध जीव हेच करायचा प्रयत्न करत आहे, तू मोठा की मी मोठा. पण हे कळत नाही आपल्याला की ह्या तू मोठा की मी मोठा याच्यामध्ये आपण जे खरे सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत यांचा आपल्याला विसर पडतो. म्हणून आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि ही जी मानसिकता आहे ती केवळ बाहेरच नाहीये प्रभूजीच माताजीच, ती या माया शक्तीमुळे घरात पण आपल्याला पाहायला मिळते. की कधी कधी एखादा माणूस असा विचार करतो चुकीच्या प्रकारे, कारण मी कमवत आहे, मी घरामध्ये पैसा आणत आहे, म्हणून हे कुटुंब माझ्या जोरावर चाललेलं आहे. तर ही तीच मानसिकता आहे. ह्या व्यक्तीला कळायला पाहिजे की असं म्हटलं जातं की द सोर्स ऑफ इन्कम इज नॉट द सोर्स ऑफ मेंटेनन्स. म्हणजे जो कोणी प्रयत्न करत आहे कमवण्यासाठी, तो व्यक्तीच कारणीभूत नाहीये घर चालवण्यासाठी. घर कोण चालवत आहेत? प्रभूजीच माताजीच. सगळं जग कोण चालवत आहे? भगवंत चालवत आहे. भगवंत. तर त्याच्यामुळे असं व्यक्तीने कधी समजायला नाही पाहिजे की मी मेहनत करत आहे म्हणून हे घर चालत आहे. ही तीच मानसिकता झाली जे की स्वतःला आपण स्वामी समजत आहोत. आपला कधी पण मानसिकता असली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये जे कोणी व्यक्ती आहेत, पत्नी असू, मुलं असू, आई वडील असू, हे भगवंतांचे अंश आहेत. आणि या पत्नीचा पती म्हणून, मुलांचे वडील म्हणून किंवा आई वडिलांचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे की सेवा म्हणून यांची सगळ्यांची काळजी घ्यावी आणि भगवत भक्तीमध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मी द्यावी. जेणेकरून त्यांचा ह्या भौतिक जगतामधला हा जो जन्म आहे तो शेवटचा जन्म ठराव आणि ह्या जन्मानंतर त्यांना भगवत धामाची, आध्यात्मिक जगताची प्राप्ती व्हावी. हा जो विचार आहे तो भगवंतांचा दास म्हणून मानसिकता ही व्यवस्थित मानसिकता आहे. पण ज्यावेळेस त्याचप्रमाणे वेगवेगळे व्यक्ती पण, पत्नी पण जर विचार करत असेल की माझ्या सगळं आधिपत्याखाली असलं पाहिजे, ह्या मुलांनी माझं ऐकलं पाहिजे, पतींनी माझं ऐकलं पाहिजे, तर मुलांसाठी आई वडिलांचं कर्तव्य आहे की बाबा त्यांना डिसिप्लिन करणे, त्यांना शिस्त लावणे. पण ते शिस्त लावण्याची जी कृती आहे ती पण त्यांच्या सेवेमध्ये करण्याची आपली मानसिकता पाहिजे. अशी मानसिकता नसावी की ह्या मुलाने मी सांगितलं तसंच करावं जेणेकरून मला आनंद मिळेल. ती मानसिकता चुकीची आहे. आपण सर्व जीवांचे हे दास आहोत आणि त्या सेवेच्या भावनेमध्ये जर आपण आपलं कर्तव्य केलं तर आपण पण आध्यात्मिक जीवनामध्ये आपली प्रगती होईल आणि त्या व्यक्तीच्या पण आध्यात्मिक जीवनामध्ये आपण त्यांना प्रेरणा देऊ प्रगती करण्यासाठी. कधीही व्यक्तीने तिसऱ्या भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक येतो. कोणता श्लोक आहे तो? अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. त्याची सुरुवात काय आहे? प्रकृती क्रियमानानि गुण कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. की प्रकृतीच्या नियमांप्रमाणे वेगवेगळ्या ज्या गोष्टी या भौतिक जगतामध्ये होत राहतात, प्रकृती ही अंततः भगवंतांच्या आधिपत्याखाली काम करत आहे. परंतु अहंकारामुळे एखादा व्यक्ती काय विचार करतो की माझ्यामुळे हे सगळं शक्य आहे, माझ्यामुळे हे सगळं घडत आहे. तर हे आपण ही मेंटॅलिटी, ही मानसिकता सोडण्याची गरज आहे. आणि अशा भौतिकवादी व्यक्तींसाठी भगवंत काय करतात की त्यांना भौतिक जगतामध्येच राहायचं असतं, त्यांना आध्यात्मिक भक्तीमध्ये प्रगती करण्याची काही इच्छा नसते. तर भगवंत त्यांच्या मध्ये मध्ये कधीच करत नाही. जोपर्यंत व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये रस घेत नाही तोपर्यंत भगवंत काय करतात, केवळ त्यांच्या ज्या कोणती इच्छा आहेत, मग भौतिक इच्छा का असेना, त्यांना केवळ परवानगी देतात आणि त्या परवानगी सोबतच मग तो भौतिकवादी व्यक्ती आपल्या दुष्कर्मांसाठी स्वतः जिम्मेदार ठरतो. इथे भगवंतांचं दोन प्रकारचं परमात्मा रूपामध्ये कार्य सांगितले भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये. उपदृष्टा, अनुमंता.
उपदृष्टा म्हणजे विटनेस, की ते फक्त त्यांना त्यांचं जे काही कार्य करतात, भौतिकवादी व्यक्ती असू द्या किंवा भक्त असू द्या, कोणतेही जीव जे आहेत, त्यांच्या कार्यांवर भगवंत केवळ लक्ष ठेवतात, पाहतात. आणि अनुमंता म्हणजे अनुमती देणे, म्हणजे त्यांना परवानगी देणे. मग कोणी व्यक्ती विचारू शकतो, की भगवंत चुकीच्या गोष्टीसाठी का परवानगी देतात? कोणी सांगेल, प्रभुजीच माताजीच, की चोर पण चोरी करण्याची इच्छा व्यक्त करतो. कोणी व्यक्ती कोणता गुन्हा करण्याची इच्छा व्यक्त करतो. मग परमात्मा म्हणून भगवंत का परवानगी देतात? कोण सांगेल? हरे कृष्ण प्रभूजी, कारण ते जीवात्म्याची इच्छा तशी आहे. बरोबर आहे. जीवात्म्याची इच्छा तशी आहे आणि भगवंत हे अल्टिमेटली आपल्याला, कृष्णा डझंट लाईक फोर्स लव्ह. भगवंतांना जोर जबरदस्तीने एखाद्या व्यक्तीने भगवंतांना शरण जावं, प्रेम करावं असं भगवंतांना आवडत नाही. भगवंतांना प्रत्येक जीवाला छोटं का होईना स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंतांनी, आणि त्या स्वातंत्र्याचा व्यवस्थित वापर करून त्या जीवाने आपलं कार्य करावं या भौतिक जगतामध्ये आणि आध्यात्मिक जगताकडे प्रगती करावी, ही भगवंतांची इच्छा असते. परंतु कोणी जर चुकीचा विचार करत असेल चुकीची गोष्ट करण्यासाठी, तर भगवंत केवळ त्याला परवानगी देतात आणि तो व्यक्ती मग जिम्मेदार होऊन जातो चुकीच्या कार्यासाठी. हरे कृष्ण. मात्र कोणी भगवंतांकडे भक्तीमध्ये एक पाऊल टाकलं, तर भगवंत त्या व्यक्तीकडे जरूर 10 पाऊल टाकतात. त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, मदत करण्यासाठी. असे खूप सारे उदाहरणं आपल्याला पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सापडतील. फक्त आपला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो प्रामाणिक असा. भगवंत जरूर आपल्याला, आपण एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो, भगवंत 4 पाऊल टाकतात आपल्याकडे मदत करण्यासाठी. रिसेंटली एक अशातलं छोटंसं उदाहरण आपल्याला देतो, की कशाप्रकारे भगवंत आपल्याला दिशा दर्शवतात. आपल्याला माहिती आहे, की काही आठवड्यांपूर्वी मी कुटुंब ज्यावेळेस पुण्याला मूव्ह केलं इथून सिंगापूरहून, त्यानंतर इथे मंदिराच्या जवळ घर शोधण्यासाठी प्रयत्न करत होतो. आणि मंदिराच्या जवळ घर भेटणं खूप अवघड आहे. कारण तो कमर्शियल डिस्ट्रिक्ट आहे. कमर्शियल म्हणजे जिथे बिझनेसेससाठी प्रॉपर्टीज वगैरे असतात. तर खूप महाग पण आहे आणि भेटत पण नाही लवकर राहण्यासाठी घर त्या भागामध्ये. तर इच्छा होती माझी, की जवळ राहता आलं तर मंदिरात सेवेसाठी सोपं जाईल. मंदिराचे कार्यक्रम अटेंड करण्यासाठी सोपं जाईल. तर खूप शोधून पण काही सापडत नव्हतं आणि आधीचं घर सोडण्याची तारीख जवळ येत होती. तर काही ऑप्शन्स मिळाले भक्तांसोबत राहण्याचे, पण ते थोडे दूर होते मंदिरापासून. तर मी विचार केला, मग एवढं दूर राहून उपयोग नाही, जाण्या-येण्यामध्ये खूप वेळ जातो. तर त्यानंतर एका भक्ताशी बोलता-बोलता, ज्यांना मी सांगत होतो, की "प्रभुजी, तुम्हाला जर जवळ काही माहिती असेल तर जरूर कळवा." तर ते हो म्हणाले, पण त्यांना पण काही क्लू भेटत नव्हता. तर त्यांनी बोलताना सहज एका भक्तांचं नाव घेतलं, की त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत सिंगापूरच्या मध्यवर्ती भागांमध्ये, तर तुम्ही एकदा त्यांना विचारून बघा. आणि आश्चर्य म्हणजे, प्रभुजीच माताजीच, मी त्या प्रभुजींना मेसेज टाकला, की "प्रभुजी, मी घर शोधत आहे आणि बाय एनी चान्स आपल्याला मंदिराच्या जवळच्या भागामध्ये काही आहे का, माहिती उपलब्ध आहे?" तर प्रभुजींनी मला लगेच 1 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये रिप्लाय केला, की "प्रभुजी, एक रिकामं होत आहे, मंदिराच्या जवळ आहे, तुम्ही पाहू शकता." आणि त्यांनी मला एक कॉन्टॅक्ट दिला त्यांच्या भावाचं, जे कोणी आहे ते जे बघतात. तर योगायोगाने ते अपार्टमेंट खाली होणार होतं, ज्यावेळेस मी माझं अपार्टमेंट सोडणार होतो, योगायोगाने. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी, की मला पण आश्चर्य वाटलं, की कसं काय शक्य आहे? मध्यवर्ती भागामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला, खूप पटकन फ्लॅट वगैरे लगेच जातात, थांबत नाहीत 1 दिवस पण. आणि मी बघत असताना मोजून 4 ते 5 दिवस राहिले होते महिना संपण्यासाठी. 4-5 पण नाही, मला वाटतं 2 का 3च दिवस. आणि तेवढ्या दिवसांमध्येच तो फ्लॅट खाली होणार होता. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ती ॲडव्हर्टाइज पण दिलेली नव्हती. पण सांगण्याचा हेतू हा, की आपण जर भगवंतांच्या सेवेमध्ये एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर भगवंत हे 4 पावलं निश्चित स्वतः चालत येतील आणि आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतील. पण एक गोष्ट आहे, की भगवंतांच्या भक्तांनी कधीही
इम्पेशंट. इम्पेशंटला आपण मराठीत काय म्हणतो? अधीर होणं. अधीर. 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 हरे कृष्ण. अधीर. हा, अधीर नाही व्हायला पाहिजे. की दे रे, आत्ताच्या आत्ता मला तुम्ही मदत करा, नाहीतर मी तुम्हाला मानणार नाही. भगवंत हे काही आपले आज्ञा पालन करणारे नाहीयेत. आपण भगवंतांची आज्ञा पालन करायला पाहिजे. पण इथे भागवतामध्ये सांगितलंय की जर कोणी प्रामाणिकपणे भगवंतांच्या सेवेमध्ये एखादी इच्छा व्यक्त केली, की ही जर गोष्ट मला असती तर कदाचित सेवा करण्यासाठी अजून सोपं जाईल. जर ती गोष्ट आपल्याला भगवत भक्तीमध्ये मदत करणारी आहे तर भगवंत निश्चित काळजी घेतील. आणि एक श्लोक आपण भगवद्गीतेतला पाहू, त्याच्यानंतर पुढच्या श्लोकावर जाऊ. भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत सांगतात की जो अनन्य भक्तीमध्ये प्रयत्न करतो भगवंतांची सेवा करण्यासाठी, अशा भक्तांसाठी जे काही त्या भक्तांकडे आहे त्या गोष्टींचं भगवंत रक्षण करतात. आणि त्यांना भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी भगवंत अरेंज करतात. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी आहे की भगवत भक्तीमध्ये भगवंतांच्या भक्तांना जास्त काळजी करण्याची गरज नाहीये, की माझ्याकडे ही गोष्ट नाही तर मी भक्ती कशी करू, असं कधीही होणार नाही. आपल्या भक्तीसाठी जे काही पाहिजे भगवंत त्यांना जर योग्य वाटत असेल जरूर त्याची पूर्ती करते. ठीक आहे. आणि याचाच दुसरी बाजू ही, की एखादी गोष्ट जर आपण खूप प्रयत्न करून पण जर होत नसेल तर आपण भगवंतांची इच्छा काय हे समजून घ्यायला पाहिजे. कदाचित मला कळत नसेल की ती गोष्ट माझ्यासाठी हानिकारक आहे, पण भगवंतांना कळत आहे. तर त्यामुळे ती गोष्ट प्राप्त होण्यासाठी पण आणि जे आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करा. जसं कधी कधी लहान मूल खूप हट्टीपणा करतं की मला एखादी मेणबत्ती लावलेली असते त्याच्या जवळ जायचं, किंवा कधी उदबत्ती लावलेली असते त्याच्या जवळ जायचं. पण पालकांना माहिती असतं की मूल लहान आहे अजून, त्याला अजून कळत नाही की उदबत्तीला हात लावला तर हात जळू शकतो, पोळू शकतं. पण भगवंतांना माहिती आहे की कुठे आपण हात लावल्यानंतर हाताला पोळू शकतं. त्याच्यामुळे आपण त्यांच्या जजमेंटवर जास्त विश्वास ठेवायला पाहिजे. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे? प्रभूजीच माताजीच क्लिअर आहे की भगवंत एका भौतिकवादी व्यक्तीसोबत कसा आदान प्रदान करतात, आणि आपण जर भक्तीमध्ये त्यांना अप्रोच करण्याचा, त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तर कशा प्रकारे आदान प्रदान करतात. आणि भक्तांसोबतचा आदान प्रदान याचा अर्थ असा नाही की भक्त भगवंतांना ऑर्डर सोडत राहतील आणि अपेक्षा करतील की भगवंतांनी त्यांच्या आज्ञा पूर्ण कराव्यात. आपण आज्ञा भगवंतांकडून घेतल्या पाहिजेत, ना की भगवंतांना दिल्या पाहिजे. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज याच्यावर, या मुद्द्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. श्लोक क्रमांक 33. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. त्रिभुवन कमनं तमालवर्णं त्रिभुवनगमनं कमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने वरं वपुरलककुलावृताननाब्जम् विजयसखेरतिरस्तु मे अनवद्या. विजय सखे रतिरस्तु मे अनवद्या. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. येस. श्री कृष्ण. माताजींचा आवाज येत नाही. सुषमा ओ माताजी. सॉरी, मी मी म्यूट होते हा प्रभूजी, सॉरी. हा, हा. क्षितिज. हा. हा, श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत. ते आपल्या मूळ दिव्य देहात या भूलोकी अवतीर्ण झाले आहेत. त्यांचा देह तमाल वृक्षाप्रमाणे नीलवर्णाचा आहे. त्यांचे असे हे दिव्य रूप
स्वर्ग, मर्त्य, पाताळ अशा तिन्ही भुवनातील प्रत्येकाला आकर्षित करणारे आहे. त्यांचा झळकणारा पिवळा वेश आणि चंदनाच्या लेपाने चित्रित असलेले कमळमुख माझ्या ध्यानाचा विषय होवो आणि मला कर्मफळाची इच्छा न राहो. तात्पर्य आपण वाचू का प्रभूजी? तात्पर्य श्रीला प्रभुपाद की जय. जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वानंदाने या भूलोकात अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होत असतात. त्यांच्या दिव्य देहाची आकर्षक वैशिष्ट्ये स्वर्ग, मर्त्य, पाताळ अशा तिन्ही लोकातील सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. भगवान श्रीकृष्णाएवढी सुंदर शरीर लक्षणे विश्वात दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी नाहीत. त्यामुळे त्यांच्या दिव्य देहाचा आणि या जड सृष्टीतील कोणत्याही गोष्टीचा काहीही संबंध नाही. अर्जुनाचे वर्णन या ठिकाणी विजेता आणि श्रीकृष्णांचे वर्णन त्याचा जिवलग मित्र असे केले आहे. कुरुक्षेत्रातील युद्धानंतर बाणांच्या शय्येवर पडून भीष्म श्रीकृष्णांच्या ज्या विशिष्ट वेशाचे चिंतन करीत आहेत तो युद्धाच्या वेळी अर्जुनाचे रथाचे सारथ्य करीत असताना भगवान श्रीकृष्णांनी परिधान केला होता. अर्जुन आणि भीष्म यांचे युद्ध चालले होते तरी भीष्मांचे लक्ष श्रीकृष्णांच्या वेशाने आकृष्ट करून घेतले होते. भीष्मदेव या ठिकाणी आपला तथाकथित शत्रू अर्जुन याची श्रीकृष्णांसारखा सखा प्राप्त केल्यामुळे अप्रत्यक्षपणे स्तुतीच करीत आहेत. भीष्मदेव या ठिकाणी विजय सखे म्हणजे अर्जुनाच्या मित्रा असे जाणीवपूर्ण संबोधण्याची संधी साधत आहेत. कारण विविध दिव्य नात्यांनी जोडलेल्या भक्तांच्या जोडीने जेव्हा भगवंतांना आवाहन केले जाते तेव्हा ते भगवंतांना अतिशय प्रसन्न करते. श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथ्य करीत आहेत. सूर्याचे किरण त्यांच्या वस्त्रावर चकाकत आहेत आणि त्यांच्या परावर्तनाने विविध रंगसंगती निर्माण होत आहे. हे दृश्य भीष्मदेव कधीच विसरू शकत नव्हते. ते स्वतः थोर योद्धे असल्याने श्रीकृष्णांशी वीर रसाचे आस्वादन करीत होते. भगवंतांशी भक्ताचा निरनिराळ्या रसातून संबंध असतो आणि भक्त अशा संबंधातून पराकोटीचे आनंद आस्वादन करतो. अप्रबुद्ध लौकिक वृत्तीचे लोक भगवंतांसमवेतच्या आपल्या गूढ नात्याचे प्रदर्शन करू इच्छितात. ते सरळ वज्रांगणांच्या अनुकर्याने माधुर्य रसातील नात्यावर झेप घेतात. भगवंतांशी जोडलेले हे निरर्थक संबंध केवळ त्या व्यक्तींची हीन मनोवृत्ती दर्शवतात. ज्याने माधुर्य रसाचा आस्वाद घेतला आहे त्याला या जगातील वैषयिक प्रीतीचे आकर्षण कधीच वाटणार नाही. या वैषयिकतेची लौकिक नीतिशास्त्र सुद्धा निंदा करते. एखाद्या विशिष्ट जीवाचे भगवंतांशी जे चिरसंबंध असतात ते क्रमाक्रमाने विकसित होतात. आत्म्याचे भगवंतांसमवेतचे वास्तविक नाते 5 रसांपैकी कोणतेही रूप घेऊ शकते. प्रामाणिक भक्ताच्या दृष्टीने त्यांच्या दिव्य श्रेणीत त्याला काही तरतम भाव नसतो. भीष्मदेव हे याचे मूर्त उदाहरण आहेत आणि हा थोर सेनापती कशा गूढ आणि दिव्य रीतीने भगवंतांशी जोडला गेला आहे हे काळजीपूर्वक लक्षात घेतले पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. तर इथे जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की भगवंतांना त्यांच्या भक्तांसोबतच्या नातेसंबंधांमध्ये संबोधित करणं खूप आवडतं. तर इथे भीष्मदेव भगवंतांना म्हणत आहेत, संबोधित करत आहेत, विजय सखे. तर हा शब्द खूप महत्वाचा आहे. विजय म्हणजे अर्जुनाला संबोधित करत आहेत आणि अशा विजय होणार असलेल्या अर्जुनाचे जे सखा आहेत, जे मित्र आहेत, ते विजय सखे म्हणून भगवंतांना संबोधित करत आहेत. तर अर्जुन यांचा विजय हा निश्चित होता त्यांच्या भगवंतांच्या प्रती असणाऱ्या भक्तिभावामुळे, असणाऱ्या संबंधामुळे. कारण भगवंत त्यांचे सारथी होते, त्याच्यामुळे भगवंतासोबत असल्यामुळे अर्जुनाचा विजय हा निश्चित होता. तर भगवंतांच्या सहवासामुळे, त्यांच्या प्रेझेन्स, त्यांच्या तिथे उपस्थित असल्यामुळे अर्जुनाचा विजय निश्चित होता, म्हणून त्यांना विजय म्हटलं जातं. आणि अशा विजय होणाऱ्या अर्जुनाचे जे सखा आहेत त्यांना विजय सखे असं संबोधित केलेलं आहे. म्हणजे भगवंतांच्या सहवासाने भक्त हे महान होतात आणि अशा
भगवंतांच्या भक्ताच्या सहवासाने भगवंतांची जी महानता, त्यांची जी कीर्ती, त्यांचं जे यश आहे ते अजून वाढतं. अशा प्रकारे प्रभुपादजी उदाहरण देतात की जसं की एखाद्या सोन्याच्या अंगठीमध्ये ज्यावेळेस एखादा महान मौल्यवान असा खडा, पाचू, मोती लावला जातो, त्यावेळेस ती अंगठी पण सुंदर दिसते आणि तो पाचू, मोती, तो मौल्यवान जो खडा आहे तो पण सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे भगवंतांचे भक्त आणि भगवंत हे ज्यावेळेस सोबत असतात, त्यावेळेस भगवंतांच्या सोबत असल्याने भगवंतांचे भक्त पण महान होतात, त्यांची पण कीर्ती वाढते आणि अशा भक्तांसोबतच्या आदान-प्रदानाने भगवंतांची कीर्ती, यशोगाथा पण अजून जास्त लोकांना कळते. तर अशा प्रकारे भगवंतांचं गुणगान करत आहेत भीष्मदेव. विजय सखे हरे कृष्णा. प्रभुजीच माताजीच आवाज येतोय आपल्याला? हो, हो, आता येतो. माफ करा, इथे कनेक्टिव्हिटी मध्ये थोडासा इश्यू झालेला. एक मिनिट इथे. भगवंतांचं जे पितांबर जे पोशाख आहे भगवंतांचा, पिवळ्या कलर रंगाचा, तर भागवत सांगत आहे की भीष्मदेव जरी बाहेरच्या दृष्टीने पाहिलं अर्जुनासोबत युद्ध करत होते दुर्योधनाच्या बाजूने, परंतु त्यांचं ध्यान सर्व कुठे आकर्षिला जात होतं? प्रभूजीच माताजीच, कुठे आकर्षिला जात होतं युद्धामध्ये पण? कृष्णांच्या वेशाकडे. भगवंतांच्या, कृष्णांच्या वेशाकडे आणि त्यांच्या सुंदर मुख कमलाकडे कडे. आणि आपण मागच्या वेळेस खूप विस्तारामध्ये चर्चा केली की भीष्मदेवांचं जे युद्ध करणं होतं केवळ आणि केवळ कोणत्या हेतूसाठी होतं ते? प्रभूजीच माताजीच, काय हेतू होता? त्यांना विजय प्राप्त करायचा होता का? तो हेतू होता का? कोणत्या म्हणजे हेतूसाठी? भगवंतांचं प्रयोजन होतं हे, आणि हा, कशा प्रकारे अधर्माचा हे केला की त्याचा नाश होतो, नाश तर होतो. ती करेक्ट, शिकवण देण्यासाठी. करेक्ट. भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी की त्यांना उदाहरण दाखवायचं होतं भगवंतांना की तुम्ही कितीही शक्तिशाली असू द्या, जर आपण अधर्माच्या बाजूने राहिलो तर नाश, विनाश हा निश्चित आहे. तर अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःचं कर्तव्य बजावत असताना भीष्मदेवांचं ध्यान हे पूर्णतः भगवंतांवर केंद्रित होतं, त्यांच्या मुखकमलावर, त्यांच्या पोशाखावर. आणि त्याला भीष्मदेव आता मनन करत आहेत, स्मरण करत आहेत आपल्या शेवटच्या क्षणी. हरे कृष्ण. आपण अजून एक श्लोक पाहू प्रभूजी माताजी, मग आजचं कन्क्लूड करू. आणि सुषमा माताजी तुम्ही याचं अनुवाद आणि तात्पर्य वाचा. आपण एकदा श्लोक म्हणू हा. युधितुरगर जो विधूम्र विश्वक, युधितुरगर जो विधूम्र विश्वक, कचलुलित श्रमवार्यलंकृतासे, मम निशित शरैर्विभिद्यमाना, त्वच विलसत् कवचेस्तु कृष्ण आत्मा, त्वच विलसत् कवचे. हरे कृष्ण. मित्रत्वामुळे सुषमा माताजी, हरे श्रीकृष्ण कृष्ण. अर्जुनाच्या हा, संगतीने होते. त्या रणांगणामध्ये रथाच्या घोड्यांच्या टापांनी उडालेल्या धुळीकणांमुळे श्रीकृष्णांचे बुरबुरणारे केस करड्या रंगाचे दिसू लागले.
श्रम झाल्याने स्वेद बिंदूंनी त्यांचे मुख भिजून गेले. त्यातच माझ्या तीक्ष्ण बाणांनी केलेल्या आघातांची भर पडली. पण भगवंतांनी त्या सर्वांचा आभूषणांप्रमाणे आनंदाने स्वीकार केला, रस घेतला. त्या श्रीकृष्णांच्या ठायी माझे मन स्थिर राहो. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. भगवान सच्चिदानंदांचे परिपूर्ण रूप आहेत. त्यामुळे त्यांचे दिव्य प्रेममय सेवा, शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य अशा कोणत्याही भावात निष्ठापूर्वक केली तर ते तिचा कृपापूर्वक स्वीकार करतात. श्री भीष्मदेव भगवंतांची दास्यभावाने भक्ती करणारे थोर भक्त होते. त्यामुळे भगवंतांच्या दिव्य देहावर त्यांचे तीक्ष्ण बाण मारणे आणि दुसऱ्या एखाद्या भक्ताने भगवंतांवर मृदू फले उधळणे हे एका परीने सारखेच होते. वरवर पाहता असे वाटते की भगवंतांच्या शरीरावर बाण मारण्याचा जो अपराध पूर्वी आपण केला, त्याचा आता भीष्मांना पश्चाताप होत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्यांचे शरीर दिव्य स्थितीतील असल्यामुळे त्यांना वेदना झाल्या नव्हत्या. त्यांचा देह भौतिक नाही. ते आणि त्यांचा देह दोन्ही पूर्णपणे दिव्य स्वरूपी आहेत. आत्मा शस्त्रांनी विद्ध होत नाही, जळत नाही, सुकविला जात नाही, भिजत नाही. हे भगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे. स्कंद पुराणातही असे म्हटलेले आहे की आत्मा नित्य, शुद्ध, अविनाशी असून तो कधी दुःखी होत नाही आणि सुकविला जात नाही. जेव्हा भगवान विष्णू आपल्या मध्ये अवतीर्ण झालेले असतात तेव्हा ते बद्ध जीवांप्रमाणे वाटतात, भौतिक बंधनात असल्याचे वाटतात. आणि याचे कारण म्हणजे जे त्यांना प्रारंभापासूनच ठार करण्याच्या बाबतीत सतर्क असतात अशा असुरांना आणि नास्तिकांना त्यांना भ्रमात टाकावयाचे असते. कंस श्रीकृष्णांना मारू पाहत होता, तर रावण रामांना मारू पाहत होता. मूर्खपणामुळे त्यांना हे कळत नव्हते की भगवंतांना ठार करणे अशक्य असते, कारण आत्म्याला कधी मारताच येत नाही. म्हणून भीष्मदेवांचे श्रीकृष्णांना विधून टाकण्यासाठी बाण मारणे हे अभक्त नास्तिकांसाठी नेहमी स्फुट समस्या होऊन राहिली आहे. परंतु भक्तांसाठी यात कोणतेही कोडे नाही. युद्धात आपल्या तीक्ष्ण बाणांनी कासावीस होऊन देखील भगवंतांनी अर्जुनाला एकाकी टाकून दिले नाही. आपण युद्धात वेदना दिल्या म्हणून आपल्या मृत्यूसमयी आपल्याला भेटण्याच्या बाबतीत त्यांनी उदासीनता दाखविली नाही. अशा दयाळूपणाचे भीष्मांना मोठे कौतुक वाटले. भीष्मांचा अनुताप आणि भगवंतांची कृपाळू वृत्ती या दोन विलक्षण गोष्टी या प्रसंगी दिसून येतात. महान आचार्य आणि माधुर्य रसात भगवंतांशी अन्वय साधणारे थोर भक्त श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी याविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय व्यक्त केला आहे. ते म्हणतात की भीष्मांच्या तीक्ष्ण बाणांनी आपल्या शरीरावर केलेली क्षती भगवंतांना इतकी प्रिय होती की जणू त्यांच्या एखाद्या प्रेयसीने अनावर रत्याकांक्षेने त्यांचा घेतलेलाच आवाज. प्रियकर आणि प्रेयसीने केलेली दंतक्षते ही जरी शरीराला घायाळ करणारी असली तरी त्यांना शत्रुत्वाचे द्योतक समजत नाही. तेव्हा भगवान आणि श्री भीष्मदेव यांच्यातील अलौकिक दिव्य सुखाची देवाणघेवाण करणारी ही लढाई होती. ही मुळी ऐहिक जगातील गोष्टच नव्हे. तसेच भगवंतांचे शरीर व भगवान ही दोन्ही एकच असल्याने भगवंतांच्या दिव्य देहाला क्षते पाडण्याची शक्यताच नव्हती. वरवर पाहता तीक्ष्ण बाण लागून शरीरावर उमटलेली ही क्षते सामान्य माणसाची दिशाभूल करतात. परंतु साक्षात ज्ञानाचा ज्याला अंशमात्रही अनुभव आहे त्यालाही ही दाक्षिण्यपूर्ण संबंधातील दिव्य प्रेमाची देवघेव आकलन करता येईल. भीष्मांच्या तीक्ष्ण बाणांनी शरीरावर जरी आघात झाले असले तरी भगवान अगदी पूर्ण प्रसन्न होते. विभिद्यमान हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण भगवंतांची त्वचा भगवंतांपासून भिन्न नाही. आपली त्वचा आपल्या आत्म्याहून भिन्न आहे. त्यामुळे विभिद्यमान, कापणे, चिरणे असे शब्द तिच्याविषयी उचित आहेत. दिव्य आनंद हा वेगळाच प्रकार असून आकलनाच्या अतीत आहे. सांसारिक जगातील विविध कार्य आणि त्यातील आनंद हा केवळ दिव्य आनंदाची विकृत प्रतिमा मात्र आहे.
लौकिक जीवनातील प्रत्येक गोष्ट लौकिकतेने पूर्ण असते आणि तिच्यात परिमितता असते. उलट दिव्य जगतातील प्रत्येक गोष्ट दिव्य स्वरूपाचीच असल्याने तेथे विविध प्रकारचे अपरिमित असे आनंदास्वादन असते. भीष्मदेवांच्या बाणांनी झालेले घाव भगवंतांनी मोठ्या आनंदाने स्वीकारले आणि भीष्मदेव वीररसातील भक्त होते, म्हणून त्यांनी आपले मन त्या घाव लागलेल्या श्रीकृष्णांच्या रूपावर एकाग्र केले. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे भीष्मदेव आठवत आहेत की कशा प्रकारे भगवंतांच्या शरीरावर त्यांनी सोडलेले जे असंख्य बाण होते आणि त्या बाणांमुळे होणाऱ्या ज्या जखमा होत्या, तर भागवत सांगतं की हे जे ही ही जी लीला आहे ती एका भौतिकवादी व्यक्तीसाठी कळणं खूप अवघड आहे. का? कारण त्या भौतिकवादी व्यक्तीला बाहेरच्या दृष्टीने हेच दिसतं की भीष्म हे आपल्या शत्रूवर म्हणजे अर्जुनावर आणि अर्जुनाचे सारथी कृष्ण आहेत म्हणून कृष्णावर बाण मारत आहेत. पण असं बिलकुल नाहीये. ना तर भीष्मदेवांसाठी अर्जुन हा कधी शत्रू होता, कारण अर्जुन हा महान भक्त असल्यामुळे भगवंतांच्या भक्तीमध्ये नेहमी पांडव हे रममान असल्यामुळे भीष्मदेवांचा सुरुवातीपासून त्यांच्यासाठी प्रीतिभावच होता. आणि ना तर भगवंता कधीही भीष्मदेवांसाठी शत्रूच्या रूपात होते, ना तर भगवंतांसाठी भीष्मदेव कधीही शत्रूच्या रूपात होते. तर भीष्मदेव या आपल्या प्रार्थनांमध्ये भगवंतांच्या ह्या सुंदर रूपाला आठवत आहेत, जिथं की त्यांचा पूर्ण जे कपाळ आहे भगवंतांचं ते घामाच्या स्वेद बिंदूंनी पूर्ण त्यांचं कपाळ आणि त्यांचं जे मुख आहे, मुखकमळ आहे, ते पूर्ण ओलं झालेलं आहे. आणि त्या घामांच्या स्वेद बिंदूंमुळे त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर उडालेली जी धूळ आहे, सगळे वेगवेगळे रथ जाण्याने, घोडे धावण्याने जी धूळ उडालेली आहे, ती धूळ भगवंतांच्या कपाळाला सुशोभित करत आहे. आणि हे दृश्य आठवून भीष्मदेवांना भगवंतांची जे सौंदर्य आहे, आध्यात्मिक दिव्य सौंदर्य आहे, त्याचं रसपान करत आहेत भीष्मदेव. आणि भीष्मदेव हे विशेषतः भगवंतांना कोणत्या रूपात आठवत आहेत? भक्तवत्सल ह्या रूपात आठवत आहेत. की ते म्हणत आहेत की भगवंतांनी दोन गोष्टी केल्या, की अर्जुन इतका संकटात असताना भीष्मदेव खूप महान एक योद्धे असल्यामुळे अर्जुनाला पण ते भारी पडत होते की ते 5 बाण, विशेष बाण जे त्यांनी तयार केले होते भीष्मदेवांनी 5 पांडवांना मारण्यासाठी, आणि ते बाण नंतर भगवंतांनी अर्जुनाद्वारे दुर्योधनाकडून आणले. त्या 5 बाणांविना पण भीष्मदेव इतके शक्तिशाली होते की भगवंत जर मध्ये नसते पडले तर भीष्मदेवांची पूर्ण तयारी होती अर्जुनाला मारण्याची. परंतु अर्जुनाला भगवंतांनी एकटं नाही पडू दिलं. स्वतः दिलेलं जे वचन होतं की मी शस्त्र घेणार नाही, ते वचन खोटं ठरवून पण भगवंत तयार होते, माझा भक्त वाचला पाहिजे. आणि भीष्मदेवांची हीच इच्छा होती भगवंतांना त्या रथांग पाणी या रूपामध्ये पाहण्याची. तर अर्जुनाला एकटं सोडलं नाही, तो एक गुण भीष्मदेव आठवण करतात. आणि दुसरा गुण आठवण करतात भगवंतांची भक्तवत्सलता, की कशा प्रकारे भीष्मदेव जरी भगवंतांवर आणि अर्जुनावर बाणांचा वर्षाव करत होते, भगवंतांनी कधीही भीष्मदेवांकडे शत्रू रूपाने पाहिलं नाही. आपल्या भक्ताच्याच रूपाने कृपावश होऊन भगवंतांनी पाहिलं. आणि त्याच कारणाने भीष्मदेवांच्या मृत्यूच्या समयी, भीष्मदेवांच्या देहत्यागाच्या समयी भगवंत आपल्या शुद्ध भक्तांसमवेत, पांडवांसमवेत आणि महान ऋषी मुनींसमवेत तिथे उपस्थित आहेत भीष्मदेवांना शेवटच्या क्षणी आपलं दर्शन देण्यासाठी. तर भगवंतांच्या अशा भक्तवत्सल गुणांचं स्मरण भीष्मदेव हे करत आहेत. आणि एखाद्या व्यक्तीचं असं रूप ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा घामाने ओला झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या कपाळावर धुलीकणांनी ते स्वेदबिंदू धुलीकण त्याच्यावर लागलेले आहेत, तर तो त्यावेळेसच सुंदर वाटू शकतो प्रभूजीज माताजीज, ज्या वेळेस काय कारण असू शकतं, कोणता व्यक्ती आपल्याला सुंदर वाटेल अशा अवस्थेत पण? प्रभूजीज माताजीज काय क्रायटेरिया आहे त्यासाठी? ज्याच्यावर आपण प्रेम करत असू. बरोबर आहे. जो व्यक्ती आपल्याला प्रिय आहे, ज्या व्यक्तीवर आपलं निस्सम प्रेम आहे, मग एका आईसाठी त्या आईचं मूल असू द्या, की समाजासाठी जरी ते मूल
काही पण वाटत असेल, चांगल्या गुणांनी हीन वाटत असेल, दिसायला छान दिसत नसेल, पण एका आईला ते बाळ तेवढंच सुंदर दिसतं. त्याचप्रमाणे भगवंत तर सर्वांसाठी आकर्षक आहेतच, काही त्याच्यामध्ये डाऊट नाहीये, संशय नाहीये. परंतु विशेषतः भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्यासारखं भगवंतांच्या सौंदर्याचं कोणीही दुसरं रसपान करू शकत नाही. म्हणून भगवंतांचं असं रूप जे पूर्ण घामाने आहे, त्याचं रसपान खऱ्या रीतीने भीष्मदेवच करू शकत आहे. आणि भागवत सांगतं की ते रूप अर्जुनाने पण एवढं व्यवस्थित पाहता आलं नाही अर्जुनाला, कारण भगवंतांची पाठ अर्जुनाकडे होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. परंतु भगवंतांचं हे सुंदर रूप भीष्म पूर्णपणे पाहू शकत होते, रसपान करू शकत होते. हरे कृष्ण. तर आपण आणि नंतर आपले आचार्यगण वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पणी देतात की कशा प्रकारे प्रेमाने ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एखादा घाव केला जातो, परंतु त्या दोन्ही व्यक्तींमध्ये जर प्रेम तेवढं तीव्र असेल तर तो घाव कधी घाव वाटत नाही. तो घाव काही रागाने केलेला नाहीये, केवळ भगवंतांच्या हर्षासाठी, त्यांना आनंद वाटण्यासाठीच भीष्मदेवांनी हे बाण मारलेले आहेत. आणि भगवंतांचं ते रूप असं सांगितलं अजून शेवटच्या भागामध्ये तात्पर्यामध्ये की आपलं शरीर आणि आपला आत्मा ह्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह हा फरक आहे, की आत्मा हा सच्चित आनंद आहे आणि आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश. त्याच्यामुळे आता जर मला जोरात चिमटा घेतला कुणी किंवा काही जर क्षती म्हणजे हानी जर केली शरीराला, तर दुखेल, नाही असं नाही. परंतु ते जे दुखणं आहे, शास्त्र सांगतं की आत्म्याला इजा नाही होत आहे, कारण आत्मा हा सूक्ष्म आहे आणि पूर्णपणे दिव्य आहे. त्याला तुम्ही भौतिक भगवद्गीता सांगते की आत्म्याला तुम्ही जाळू शकत नाही, कापू शकत नाही, ओलं करू शकत नाही, कारण हा सूक्ष्म आहे आणि सच्चित आनंद आत्म्याचं जे स्वभाव जो आहे तो सच्चित आनंद आहे. आणि शरीराचा स्वभाव काय आहे भौतिक शरीराचा? ते नश्वर आहे. आज न उद्या हे शरीर डिटोरियोरेट होणार आणि म्हातारं होऊन किंवा डिटोरियोरेटला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? क्षय पावणार. हा, क्षय. हा, त्या शरीराचा क्षय होणार ग्रॅज्युअली, हळूहळू, आणि ते नष्ट पावणार. परंतु शेवटी हे शरीर जे आहे पंचमहाभूतामध्ये म्हणजे पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाशामध्ये विलीन होणार. परंतु भगवंतांचं शरीर तसं नाहीये. भगवंतांचं शरीर ज्याप्रमाणे भगवंतांचा आत्मा हा सच्चित आनंद आहे, भगवंतांचं शरीर पूर्णपण सच्चित आनंद आहे. आपल्या भौतिक शरीराप्रमाणे भगवंतांचं शरीर नाहीये. त्याच्यामुळे भीष्मदेवांच्या बाणांनी झालेले घाव हे केवळ आणि केवळ भीष्मदेव आणि भगवंत यांच्यामधलं आदान प्रदान होतं. आणि भगवंतांचे हे रूप भीष्मदेव हे रेलिश म्हणजे रसपान करत आहेत त्याचं. ठीक आहे, इथे आपण कन्क्लूड करू. प्रभुजीज माताजीज श्लोक क्रमांक 35 पासून पुढच्या वेळेला सुरुवात करूया. आज आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांपैकी कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण प्रभूजी. 33व्या श्लोकामध्ये त्रिभुवन कमनम तमालवर्णम, तर तमालवर्णम म्हणजे निळा रंग का? तमाल वर्ण म्हणजे तमाल वृक्ष वृंदावनामध्ये पाहायला मिळतं. तमाल म्हणजे निळा नाही मात्र. एक मिनिट, तुम्हाला तमाल वृक्षाचा फोटो दाखवतो. हा, तमाल वृक्षाप्रमाणे निळ्या रंगाचे. एक मिनिट. याचं जे खोडाचा जो रंग आहे ना माताजी, त्या हा हा. रंगाप्रमाणे कृष्णाचा रंग हा बराचसा साधर्म्य ठेवतो. हा, निळा रंग बरं. बरोबर. हा हा. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की श्रीमती राधाराणी किंवा गोपीज ज्या आहेत त्यांना कृष्णासारखे दिसणारे कोणत्याही गोष्टींनी भगवंतांची आठवण येते. म्हणून तमाल वृक्ष हा श्रीमती राधाराणी आणि गोपींना खूप प्रिय आहे, कारण त्या वृक्षाला पाहून त्यांना कृष्णाचा रंग आठवतो, कृष्ण आठवतो. बरं, ठीक धन्यवाद आहे. प्रभूजी. हरे कृष्ण. हरे आणि कृष्ण. आपले इस्कॉनचे काही काही हे तमाल वृक्ष वृंदावन मध्ये जास्त पाहायला मिळतात. पण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे पण काही काही मंदिर आहेत जिथं की
हे वृक्षाचे रोप वृंदावनमध्ये आणून तिथे जोपासण्यात आलेले आहेत आणि तमाल वृक्ष तिथे वाढवण्यात आलेले. जसं एक मंदिर मला माहिती आहे इस्कॉन चौपाटीचं, साऊथ मुंबईमध्ये, गोरेगाव, बरं, तिथे आहे का हा हा तमाल वृक्ष? हा बर गिरगाव चौपाटीमध्ये तिथे पण तमाल वृक्ष वाढवला हा त्यांनी. बर ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मी उद्या ऑफिसच्या कामानिमित्त कुआलालंपूरला जात आहे. तर मोस्टली मी प्रयत्न करेलच मंगळवारी आपला सेशन घेण्याचा. पण जर कदाचित ऑफिसच्या कामामुळे थोडं जर एक्स्ट्रा थांबावं लागलं वगैरे तर 1-2 दिवस आपण मागे पुढे करू. तर मी रतिरूपा माताजींच्या द्वारे आपल्या सर्वांना मेसेज पाठवेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. तर हरे प्रभूजी कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी राधाराणी हरे प्रभूजी हरे कृष्ण. कृष्ण. हा माताजी. प्रभूजी एक डिवोटीज विचारत होते की श्रीमती राधाराणींसाठी असा मंत्र आहे का? कृष्ण. म्हणजे आपण जसं आता हरे कृष्णाचा महामंत्र करतो तर तसं राधाराणींवर जप करायला असा मंत्र आहे. सी सर्वात अगोदर हरे कृष्ण महामंत्र जो आहे त्याच्यामध्ये आपण भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत, लादिनी शक्ती श्रीमती राधाराणी, त्यांना आपण संबोधित करत आहोत. हरे कृष्ण महामंत्रामध्ये, एक मिनिट तुम्हाला, म्हणजे हरे म्हणजे ही आंतरिक शक्ती ना भगवंतांची, बरोबर म्हणजेच आहे. राधाराणीला आपण आळवतो ना की आम्हाला करेक्ट भक्ती थेट. करेक्ट. तर आपण जे भौतिकवादी लोकांच्या ज्या प्रार्थना आहेत आणि आध्यात्मिक मार्गाचं पालन करणारे म्हणजे भक्ती मार्गाचं पालन करणारे ज्या प्रार्थना आहेत, थोडासा फरक आहे. की भौतिकवादी व्यक्तींच्या ज्या प्रार्थना असतात त्या स्वतःच्या भौतिक फायद्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ आपण दिवाळीच्या वेळेस वगैरे जे कधी कधी श्लोक म्हणतो की धनम देही, हे देही, ते देही, की माझ्या आनंदासाठी भौतिक उपभोगासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मला द्या. परंतु भक्तिभावाच्या ज्या प्रार्थना असतात त्या 2 गोष्टींसाठी, 3 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एकतर भगवंतांचं महान स्तर जाणणे, स्वतःचा पतित स्तर भगवंतांच्या समोर प्रस्तुत करणे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण करणे. म्हणजे जो फोकस असतो तो भगवंतांना प्रसन्न करण्यावर, त्यांना आनंद देण्यावर असतो, ना की आपल्या उपभोगावर असतो. तर या प्रार्थनेमध्ये पण जसं आपण सांगितलं, हरे म्हणजे श्रीमती राधा राणींना संबोधित करतं. हे हरे, हे कृष्ण. आणि त्याचप्रमाणे रामासाठी हरे हे श्रीमती सीता देवींना संबोधित करतं, की हे भगवंत कृष्ण आणि भगवंतांची अंतरंग शक्ती श्रीमती राधा राणी भगवंत कृष्णांसाठी आणि श्रीमती सीता देवी प्रभू रामचंद्रांसाठी, कृपया आपण मला भगवंतांच्या सेवेमध्ये जोडा. हा या हरे कृष्ण महामंत्राचा अनुवाद श्रील प्रभुपादांनी आपल्याला सांगितलाय. तर आपण ज्या वेळेस श्रीमती राधाराणींना रेफर करतो त्यावेळेस पण भगवंतांना संबोधित करतो आणि भगवंतांना संबोधित करताना पण श्रीमती राधाराणींना करतो. हे एक एक्सप्लेनेशन झालं. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस पूर्ण प्रणाम मंत्र म्हणतो त्यावेळेस श्रीमती राधाराणींसाठी पण एक खूप सुंदर श्लोक आहे जिथे आपण त्यांना वंदन करतो. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. की हे श्रीमती राधाराणी ज्यांचा रंग हा तप्त कांचन गौरांगी, मोल्टन गोल्ड म्हणजे वितळलेल्या सुवर्णाप्रमाणे ज्यांचा रंग आहे आणि जो की रंग नंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी पण धारण केलेला आहे, अशा श्रीमती राधाराणी ज्या की वृंदावनेश्वरी आहेत, वृंदावनमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, अशा राधाराणी ज्या की वृषभानु सुते, वृषभानु महाराजांच्या आणि कीर्तिदा देवींच्या पुत्री आहेत, मुलगी आहे, अशा श्रीमती राधाराणींना मी प्रणाम अर्पण करतो. परंतु मुख्य जो मंत्र आहे आपला तो हरे कृष्ण महामंत्र आहे, ज्याच्यामध्ये श्रीमती राधाराणी पण आहेत. ठीक आहे माताजी. खूप धन्यवाद प्रभूजी. हो हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. साधक. धन्यवाद प्रभुजीज माताजी. प्रभूजी हा धन्यवाद. हा हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण.